हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 20/5/2025 आणि आज आपण निफ्टी आणि बँक निफ्टी त्यासोबतच गोल्डचा जो टेक्निकल स्ट्रक्चर आहे तो आपण बघणार आहोत. आणि आजची आपण काय पोझिशन इनिशिएट केली होती ते पण आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. आपण सुरुवात करूयात निफ्टीपासून. आणि आजचा जो निफ्टीची ओपनिंग जी झाली होती ती झाली होती 25,000च्या जवळपास. आणि तिथपासनं जे कंटिन्युअसली मार्केटमध्ये प्रेशर आलं होतं तर ते द एंड ऑफ द डे तेव्हा पण प्रेशर होतं. निफ्टी जे आहे ते 1% डाऊन बंद झालाय. 261 पॉईंट जे आहे ते निफ्टी खाली बंद झालेलं आहे. तर उद्याच्या दिवशी पण जे आहे ते निगेटिव्ह सेंटिमेंट तिथे बनले आहे. वर जे आहे आता 24,900 पासनं ते 24,800 या झोनमध्ये जर निफ्टी आलं उद्याच्या दिवशी, लेवल तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 24,900 ते 24,800 या लेवलमध्ये जर तुम्हाला निफ्टी भेटला तर तुम्ही या लेवलला जे आहे ते शॉर्ट करू शकता. आणि तुमचा जो स्टॉप लॉस राहील तो राहील 25,000चा. हे एक छान सेटअप जे आहे ते उद्यासाठी बनलेलं आहे. खाली आपण बघू शकतो 24,500 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. जिथनं की आपण ब्रेकआउट दिला होता तो एक लेवल जो आहे तो एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे बनलेला आहे. जर 24,500च्या खाली जर उद्या बंद झालं, कोणतं नोट डाऊन करून घ्या, 24,500 याच्या खाली जर उद्या निफ्टी क्लोज झालं तर तुम्ही एक शॉर्ट ट्रेंड जो आहे तुमचा चालू होईल. आणि हा जो इथं गॅप दिसतो आहे तुम्हाला 24,300 पासनं ते 24,170 पर्यंत हा फील करायला जे आहे ते निफ्टी इथे खाली येऊ शकतं. तर दोन सिनारिओ इथं बनले आहेत. वर जे आलं की 24,800 पासनं ते 24,900 या लेवलला शॉर्ट करायचं. आणि खाली जर 24,500च्या खाली जर क्लोज झालं तर आपण जो शॉर्टिंगचा आपला जो इनिशिएटिव्ह आहे तो आपण स्ट्रॉंग करूयात. हे झालं निफ्टीसाठी. आता आपण बँक निफ्टी बघूयात. बँक निफ्टीमध्ये पण आजच्या दिवशी जे आहे ते ऑलमोस्ट 543 पॉईंट जे आहे ते बँक निफ्टी डाऊन होतं. वर जो रेजिस्टन्स बनलेला आहे बँक निफ्टीमध्ये तो बनलेला आहे 55,500चा. जोपर्यंत याच्यावर बँक निफ्टी क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला एक स्ट्रॉंग अपवर्ड मोमेंटम आपल्याला बघायला भेटणार नाही. खाली जो सपोर्ट जसं की निफ्टीमध्ये पण गॅप बनलेला होता तसंच बँक निफ्टीमध्ये पण गॅप बनलेला आहे. गॅपचा जो लेवल आहे तो 54,000 पासनं 54,500 म्हणजे इथनं जे आहे ते बँक निफ्टीला खाली अजून 500 पॉईंट्स नंतर जे आहे ते बँक निफ्टीला सपोर्ट भेटू शकतो. आणि इथे एक छोटेसे इन्व्हर्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न पण बनत आहे. ठीक आहे. हम्म. ठीक आहे. हे एक पॅटर्न जे आहे ते बँक निफ्टीमध्ये बनत आहे. जेव्हा केव्हा या लेवलचा ब्रेकआउट होईल 25,500च्या वर जेव्हा केव्हा बँक निफ्टी बंद होईल तेव्हा जे आहे ते आपण या लेवलच्या वर 25,500च्या वर जेव्हा बँक निफ्टी बंद होईल तेव्हा आपण जे आहे ते अपवर्ड मोमेंटम परत बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला भेटेल. तोपर्यंत खाली जी रेंज बनलेली आहे ती बनलेली आहे 54,500ची. आपण इथे नोट डाऊन करून घेऊयात. 54,000 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे इथं. ठीक आहे. या लेवलला जर बँक निफ्टी होल्ड आउट केलं तर ठीक, किंवा याच्या खाली जर गेलं बँक निफ्टी तर एक स्ट्रॉंग सेलिंग जी आहे ती आपल्याला बघायला भेटू शकते बँक निफ्टीमध्ये पण. आता आपण गोल्डचा चार्ट बघूयात. गोल्ड जे आहे ते मी जो बॉक्स क्रिएट केला होता की गोल्ड या लेवलमध्ये कन्सॉलिडेट करू शकतं त्या लेवलमध्येच गोल्ड जे आहे ते इथं कन्सॉलिडेट करत आहे. वरच्या साईडला 97,000 आणि खालच्या साईडला 19,000 हा जो लेवल आहे तो एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे आहे ते गोल्डमध्ये इथं बनलेलं आहे. युद्ध संपायच्या मार्गावर आहे. युक्रेन रशिया भारत पाकिस्तान हे सगळे जे युद्ध आहे ते कमी व्हायच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोल्ड जे आहे ते इथं साईडवेज
जाऊ शकतं. जेव्हा केव्हा गोल्ड 86,000च्या खाली जाईल, तेव्हा एक स्ट्रॉंग सेल आपल्याला बघायला भेटेल गोल्डमध्ये. तर हा झाला गोल्डचा चार्ट. आपण आता सिल्वरचा चार्ट बघूयात. आणि त्यानंतर जे आहे ते आपण आजची पोझिशन आपण कोणती इनिशिएट केली होती, ते पण आपण थोड्या वेळात बघणार आहोत. तर हा सिल्वरचा चार्ट पण तुम्ही बघू शकता इथे 95,000 जे आहे ते सिल्वरमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन बनलेला आहे आणि वर रेजिस्टन्स जे आहे ते 98,000चं इथे बनलेलं आहे. तर या रेंजमध्ये जे आहे ते आता सिल्वर पण ट्रेड करतं. तर आजची आपण जी पोझिशन आहे ती बघूयात. आज जो आहे तो आपल्याला लॉस झालेला आहे 8,275 रुपयाचा. याचे रिझन मी तुम्हाला सांगतो. मी जे आहे म्हणजे ऑर्डर बुक सुद्धा तुम्हाला दाखवतो. या इथं मी 9:53 ला जे आहे ते अदानी एंटरटेनमेंट शॉर्ट केलं होतं. अराउंड द लेवल ऑफ 2548 च्या जवळपास. आणि मला असं वाटत होतं की अदानी पोर्ट डाऊन होता आणि अदानी एंटरटेनमेंट जे आहे ते पण डाऊन होऊ शकतं. पण त्याच्या थोड्या वेळानंतर जे आहे ते निफ्टी परत एक स्ट्रॉंग मोमेंटम द्यायला लागलं होतं. म्हणून मी लगेच थोड्या वेळात म्हणजे ऑलमोस्ट 30 मिनिट्स नंतर जे आहे ते अदानी एंटरटेनमेंट एक्झिट केलं. त्यानंतर परत अदानी एंटरटेनमेंटला मी सेल केलं या लेव्हलला. कारण की मला इथे असं वाटत होतं की अदानी एंटरटेनमेंट परत जे आहे ते डाउन मूव्ह देऊ शकतं. इथं मी सेल केलं. ठीक आहे. परत जे आहे ते अदानी एंटरटेनमेंटने जी आहे परत अपवर्ड मोमेंटम दिला आणि मी या लेवलला सेल केलं. तर चार्टमध्ये आपण जर बघितलं इथे, चार्ट मी तुम्हाला दाखवतो. शेवटी अदानी एंटरटेनमेंट लास्टला जे आहे ते खालीच आलं. आता इथे बघू शकता तुम्ही कालच्या दिवशी जी आहे ती रेड कॅन्डल बनली होती अदानी एंटरटेनमेंटमध्ये. त्यामुळे आजचा जो ट्रेड होता आपल्या अदानी एंटरटेनमेंटचा तो शॉर्ट साईडला होता. या लेवलच्या खाली जे आहे इथे मी जे आहे ते शॉर्ट केलं होतं. पण त्या मोमेंटच्या थोड्या वेळातच जे आहे ते निफ्टी परत स्ट्रॉंग व्हायला लागलं होतं. बघा या लेवलला जे आहे ते मी इथं ब्रेकडाऊन दिलं आणि मी जे आहे ते शॉर्ट केलं होतं अदानी एंटरटेनमेंटचा. स्टॉप लॉस जो आहे तो माझा हा होता 25,5050चा. ठीक आहे. तिथं मी शॉर्ट केला आणि कंटिन्युअसली याच्यानंतर परत मी जे आहे ते सॉरी इथं मी शॉर्ट केलं होतं आणि माझा स्टॉप लॉस हा होता. पण मी निफ्टी असं वाटलं मला की निफ्टी स्ट्रॉंग जाईल तिथे. त्यामुळे इथं मी जी आहे ती पोझिशन एक्झिट केली आणि कंटिन्युअसली जे आहे ते अदानी एंटरटेनमेंट क्लोजिंग जी आहे ती 2500च्या जवळपास अदानी एंटरटेनमेंटमध्ये झाली. त्यानंतर आपली दुसरी पोझिशन होती ती होती रिलायन्स इंडस्ट्री. एकदा रिलायन्स इंडस्ट्री जे आहे ते डे हाय क्रॉस केला होता आणि जेव्हा केव्हा रिलायन्स इंडस्ट्री डे हाय क्रॉस करतं तेव्हा 4 ते 5 पॉईंट जे आहे ते आपल्याला भेटतात रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये. पण आज असं नाही झालं. ज्या टायमाला आपण बाय केलं त्या टायमापासून जे आहे कंटिन्युअसली रिलायन्स इंडस्ट्री डाऊन मूव्ह द्यायला लागलं. त्यामुळे त्यामध्ये पण आपल्याला लॉस झाला. त्यानंतर आपण घेतला होता गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टी घ्यायचं मागचं कारण असं होतं की DLFचा रिझल्ट लागला आणि DLF जे आहे तुम्ही इथे बघू शकता एवढ्या खराब मार्केटमध्ये पण DLF जे आहे ते 2% वर येतं आणि ओबेरॉय रियालिटी पण चालायला लागलं होतं. तर मी असं गेस केला ओबेरॉय रियालिटी चालतंय, DLF चालतंय, त्याच्यानंतर आता राहतं गोदरेज प्रॉपर्टी हे चालेल. पण असं झालं नाही. गोदरेज प्रॉपर्टीने पण जे आहे ते आपल्याला रिव्हर्स मूव्ह दिला. त्यानंतर आफ्टरनून सेशनला मी जे आहे ते CDSL बाय केलं होतं आणि CDSL मुळे जो आहे आपला थोडासा लॉस जो आहे तो रिकव्हर झाला. CDSL मध्ये आपल्याला प्रॉफिट झालाय 4,535 रुपयाचा आणि यामध्ये मी म्हणू शकतो मी जो आहे तो एक स्ट्रॉंग टेक्निकल असा सेटअप मी इथं बनवलेला आहे उद्यासाठी. CDSL मध्ये म्हणावं की निफ्टीमध्ये म्हणा नोट डाऊन मी करून ठेवलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी आणि रूल्स जे आहे ते आपण आता फॉलो करणार आहोत. खूप जास्त जे आहेत ते रूल्स ब्रेक नाही करायचे. आपल्या इमोशनला कंट्रोल करायचं. हे मेडिटेशनने पण होऊ शकतं. त्यामुळे आपण जे आहे ते बॅक टू आपला प्रिव्हियस जे वर्कआउट होतं त्यामध्ये आपण जाणार आहोत. तर आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. जी पोझिशन आहे मी इथे इनिशिएट केली होती ती पण मी तुमच्यासोबत शेअर केली. ऑर्डर्स सहित मी तुमच्यासोबत शेअर केली आणि आजचा आपल्याला जे चार्जेस लागले आहेत
ते पण आपण इथं बघून घेऊयात. ₹1500 जे चार्जेस आहेत, ते आपल्याला आजच्या दिवशी लागलेलं आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.